ते हँग झालाय मोबाईलनं. दवाखान्यात निघाला होता ते इकडं आला आणि ही तर धरीच तर डांबाव गेला. ही झालं कारण काय पण आता काय कारण मोबाईल बघणे. तो काय म्हणते घरच्याने फसवले म्हणतोय मी त्याच भानात बोलते या. तसं काय ऍक्च्युली नाही. नाही तसं काहीच नाही. दोन्ही पोरं माझ्या इथे समान आहे. पोरं गाव कुठलं? सासपडे. त्याचं नाव काय? ये खाली ये माणसाला काय याड लावते ते मला. तू खाली ये बरं ये खाली ये ना. तो काय म्हणत होता घरच्याने फसवले मग नक्की काय प्रकार आहे नाही काय त्यानं ती मानसिक त्रास करून घेतोय स्वतःला. राशी भाऊचं बघतंय असं झालेलं आहे. लग्न झालंय? झाले. किती मुलं? मुलं नाही ती दवाखान्यात चालू आहे. कुठं दवाखान्यात आलाय कुठल्या? फडके. मानसिक आजार आहे का? ये खाली नाही आता ही आजच असला प्रकार झालाय. तो म्हणते की करतात ही काय बी म्हणणार. मी बाप आहे त्याचा म्हणजे मी काय कुठे सांगू का. मग इथं का आला? इथं का आला तो? मग येतोय खाली तो, त्याला बोलवा तुम्ही. ये लोक काय झालं लग्नाला गेलो काय तुम्ही सांगा असता इथे त्याला ऑफिस मध्ये येत जातो. खाली घ्या त्याला ऑफिस मध्ये. बरे एक कंप्लेंट देऊन आपलं निघून जाऊ. त्याच्यावर कंप्लेंट देऊन निघून जाऊ. ये इकडे. काका तुम्ही म्हणताय तो प्रश्न विचारून येडं कराल. आमचं कौटुंबिक मला माहित आहे ना. काय कारण तरी सांगितलं ना. त्याचं त्या पुतणीची जमीन घेतली इकडे तुम्ही तेव्हा म्हणतो त्याला देऊया माघारी. बरं बाकीचं काय म्हणजे तुम्ही मोबाईलचं कारण सांगितलं ना. आता जमीनचा व्यवहार चालू आहे म्हणून म्हटलं ही कारण काय? बोलताना काहीतरी म्हणायचं. बरं करेक्टच म्हणतात बदलला नाही मला. अजितला नाही त्याला पर्याय नाही. खाली येतो काहीतरी म्हणलं पाहिजे. थांबून द्या जरा, लगेच पाणी पाजू नका. साहेबच्या किती मिनिटं करत होते. बस आता काय काढून उपयोग आहे. राहून द्या. आजी